हाय हॅलो नमस्कार. मी प्रीती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत चिकन करी, जी मी एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. चला बघूयात आपण. यासाठी मी इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. 1 किलो चिकनच्या प्रमाणे हे प्रमाण आहे. 2 मोठे कांदे घेऊन मी तव्यावरती भाजत आहे ते कांदे. हे कांदे थोडेसे लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे खोबरं. सुकं खोबरं आहे, जे कांद्याच्या अगदी थोडंसं कमी असं घ्यायचं आहे आपल्याला. हे खोबरं देखील छान लाल रंगावरती भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत आपल्याला. खोबऱ्याचा कलर चेंज होता येतो आता. तर याच्यामध्ये टाकूयात आपण लसूण. 8-10 पाकळ्या लसणाच्या आहेत. अद्रकचे तुकडे. हे देखील छान मिक्स करून घेऊयात. इथे मी टाकत आहे तीळ. पांढरी तीळ आहे ते. थोडेसे तीळ टाकूया, 1-2 चमचाभर. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाला जास्त करपवायचा नाही आहे, एक लाल रंगापर्यंतच भाजत जायचं आहे मंद आचेवरती. आता यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया आपण. तेजपत्ता, 2-4 लवंग, 3-4 काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा. हे देखील त्याच्यामध्येच भाजून घ्यायचं आहे मिक्स करून. छान खरपूस भाजून घ्यायचं त्याला मंद आचेवरती. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पाणी घालून वाटण करून घेऊयात. इथे मी एका साईडला चिकन 65 करत आहे. त्याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. मसाला वाटून घेऊयात. आता कढईमध्ये घालूयात तेल, जिरे. जिरे मला वाटणामध्येच घालायचे होते, पण ते माझ्याकडून राहून गेलं, मी विसरले, त्यामुळे मी आत्ता टाकत आहे. त्यानंतर टाकूया वाटण केलेला मसाला. मसाला नीट मिक्स करून घेऊयात. फक्त हलकासा मिक्स करण्याची गरज, जास्त भाजण्याची गरज नाही आहे मसाला. आता याच्यामध्ये घालूयात आपण हळद, लाल तिखट, फक्त मिरची पावडर आहे ही. आता यामध्ये थोडंसं घालूया जिरेपूड, धणेपूड आणि सुहाणाचा चिकन मसाला. 1 किलो चिकनसाठी मी ते 2 पॅकेट घेतले आहेत. आता हा मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एक अर्ध्या मिनिटापर्यंत मिक्स करून घेऊयात. म्हणजे सुहाणाच्या मसाल्याचा पूर्णपणे अर्क त्या तेलाच्या मसाल्यामध्ये उतरून जाईल. आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेलं चिकन टाकूयात. चिकन टाकून व्यवस्थित मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून घेऊयात. वरून मीठ घालूयात. आणि छान मिक्स करून घेऊयात.
चवीनुसार मीठ टाकूयात. व्यवस्थित मिसळून घेऊयात. चिकन आणि मसाले एकजीव होईपर्यंत मिसळून घेऊयात. आपण असं देखील चिकन वाफेवर शिजवून खाऊ शकतो, सुक्का चिकन म्हणून, आणि आपण त्याची ग्रेव्ही देखील करू शकतो. तर आज मला भाकरीसोबत खाण्यासाठी ग्रेव्ही करायची आहे, म्हणून मी यामध्ये पाणी घालणार आहे. चिकनला छान तेल सुटलं आहे. आता गॅस आता मंद करूयात आणि मग गरजेप्रमाणे पाणी टाकूयात. गॅस मंद करून पाणी टाकल्याने कालवणाला छान तरी येते. खरं तिथे गरम पाणी टाकायचं होतं, पण ते माझ्याकडे राहून गेलं, त्यामुळे मी आता थंडच पाणी टाकत आहे. गरजेप्रमाणे पाणी टाकून त्याला व्यवस्थित झाकून 15 मिनटं शिजवून घेऊयात मंद आचेवरती. तयार आहे आपला झणझणीत मस्त तिखट चवदार चिकन रस्सा. तर आता मग भेटूया पुन्हा नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय. If I'm going with you, I know we'll get to the other side.